नमस्कार, मी शिल्पा नंदन पवार. मला आवडलेल्या गोष्टी या कथामालिकेत मी आज तुम्हाला 3 भावांची गोष्ट सांगणार आहे. ऐकूया तर कथा. विश्वकीर्ती नावाच्या त्या नगरीत ते 3ही भाऊ राहत होते. सरस्वतीचे अतिशय लाडके. स्वाभाविक लक्ष्मीनं त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. अहो, नुसतं पांडित्य बुद्धिमत्ता असून चालते का? पोटाला तर काहीतरी हवंय ना. आणि म्हणून काहीतरी कामधंदा शोधण्यासाठीच ते नगरीच्या बाहेर पडले. तो तितक्यात एक धनिक त्यांच्याकडे येताना त्यांना दिसला. तो अगदी घाबरा झाला होता. त्यांनी त्या 3ही भावांना विचारलं, काय रे, तुम्हाला इकडून कोणी जाताना तर दिसलं नाही ना? मोठ्या भावानं शांतपणे त्यांना सांगितलं, इथून एक मोठा उंट गेला. लहान भावानं त्यांना सांगितलं, तो उंट एका डोळ्यानं आंधळा होता. आणि तिसरा त्याला म्हणाला, आणि त्या उंटावर एक स्त्री आणि तिचं लहान बाळ सुद्धा होतं. अरे हो, नक्की, स्त्री आणि बाळ. बरं झालं चोरट्यांनो, इथंच भेटलात. चला चला, राजाकडे नेतो. कुठं दडवून ठेवलात तुम्ही माझ्या बायकोला? आणि माझं लहान बाळ कुठे आहे? धनिक एका दमात एवढं सगळं बोलून गेला. त्यांना धमक्या देऊ लागला. काय प्रकार घडला तो त्यांना कळेच ना. ते म्हणाले, अहो थांबा, पण कुठं? आम्ही कुठं म्हणतोय ती बाई आम्ही बघितलेली नाही, ते बाळही आम्हाला ठाऊक नाही, आणि तुम्ही सरळ आमच्यावरती असे आरोप करताय. चला राजाकडं. कर नाही त्याला डर कशाला? असं म्हणून ते राजाकडं अगदी निर्भयपणे निघाले. धनिकानं आपबीती राजाला सुनावली आणि राजाला म्हणाला, अहो यांनी त्या माझ्या बायकोला दडवून ठेवलंय, पण कुठं ते सांगतच नाही. आता राजानं त्यांच्याकडे मोर्चा वळवला. तसं ते म्हणाले, खरंच सांगतो राजन, आम्ही यापैकी कोणालाही बघितलं नाही. मोठा भाऊ म्हणाला, आम्ही तिघही तर्कशास्त्रात पारंगत आहोत. आम्ही अंदाज लावतो, आणि तेही बुद्धीच्या बळावर. दुसरा बोलून गेला. तिसरा आत्मविश्वासानं म्हणाला, आणि आम्ही लावलेले अंदाज सहसा चुकत नाहीत. असं होय, घेतोस तुमची परीक्षा. असं म्हणून राजानं आपल्या प्रधानजीच्या कानात काहीतरी सांगितलं, आणि लगेचच एक 5-10 मिनिटांमध्ये राजदरबारात एक मोठीशी संदूक आली. राजानं आता भावांना प्रश्न विचारला, इतकाच आपल्या तर्कशास्त्राचा जर अहंकार आहे तर सांगा बरं, या गोल संदुकीत आहे तरी काय? तसा मोठा भाऊ म्हणाला, या संदुकीत काहीतरी गोल वस्तू आहे एवढं नक्की. दुसरा लगेच उत्करला, आणि ती वस्तू म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, डाळिंब आहे. लहान म्हणाला, दादा, आणि ते डाळिंब अर्ध कच्चं सुद्धा आहे. अरेच्छा, आता आश्चर्यचकित होण्याची पाळी राजावर आली होती. राजा म्हणाला, तुम्ही तिघांनी इथं बसल्या बसल्या हे उत्तर कसं काय दिलं? त्यावर मोठा भाऊ म्हणाला, राजा, आणि यात कठीण असं काहीच नाही. अहो, जेव्हा ही संदूक इथं आली तेव्हाच मी कुठली तरी वस्तू घरंगळण्याचा आवाज ऐकला. गोल वस्तूच घरंगळू शकते, आणि त्या वस्तूचा आवाज इतका मोठा होता की वाटलं ही संदूक पूर्णपणे रिकामी आहे आणि यात फक्त काहीतरी गोल वस्तू आहे. बरं, पुढं ते डाळिंब हे कसं काय ताडलंस रे? मधला भाऊ म्हणाला, अहो राजेसाहेब, जेव्हा तुम्ही प्रधानाशी काहीतरी बोलत होतात त्यानंतर मी प्रधानजीकडे बघितलं. त्यांनी एका नोकराला डाळिंबाच्या बागेत पाठवलं. कळलं डाळिंबाशिवाय गोल वस्तू असू काय शकते. आणि तिसरा म्हणाला, अहो पण हा डाळिंबाचा ऋतू तरी आहे का? त्यामुळे बागेत लागलेलं डाळिंब अर्ध कच्चं आहे हे सांगण्याला कुठलीही अक्कल लागणार? राजा आता अगदी शांत झाला होता आणि बुद्धिचातुर्यानं स्थिमित सुद्धा. आता राजा पुरता यांच्या आहारी गेला हे बघून धनिकानं आपला प्रश्न विचारायची घाई केली, आणि तो म्हणाला, हो पण माझ्या बायकोचं आणि बाळाचं काय? मोठा भाऊ म्हणाला, ते सुद्धा अगदी सहज आहे. आम्ही रस्त्यानं चालत असताना जेव्हा तुम्ही आमच्याकडे धावत आला तेव्हा आम्ही आधी त्या जागेचं निरीक्षण केलं. आम्हाला तिथे मोठ्या उंटाच्या पायाचे ठसे दिसले, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की एक मोठा उंट आत्ता या रस्त्यावरून चालत गेला. दुसरा भाऊ म्हणाला, आणि एकाच बाजूचं गवत खाल्लेलं दिसलं म्हणून मीही सांगू शकलो की तो उंट एका डोळ्यानं आंधळ आहे. तिसरा म्हणाला, पुढे गेल्यानंतर कदाचित त्या उंटानं विश्रांती घेतली असेल म्हणून माझे दादा उत्तर देईपर्यंत मी तिथवर जाऊन आलो. तो तिथं झाडाखाली मला एका स्त्रीच्या आणि एका लहान बाळाच्या पावलांचे ठसे दिसले.
म्हणून मी तुम्हाला सांगितलं त्या उंटावर एक स्त्री आणि एक बालक सुद्धा होतं. इतकंच काय ते, आम्ही नाही हो असे फसवेगिरी करणारे, आणि लहान बाळ आम्ही का उचलू. राजानं आता त्यांचा यथोचित सत्कार करण्यासाठी त्यांना सन्मानपूर्वक बसवलं आणि त्यांना म्हणाला, आम्ही धन्य आहोत आणि क्षमाप्रार्थीही, कारण माझ्या नगरीत तुमच्यासारख्यांवर उपासमारीची वेळ आली. त्यावर मोठा भाऊ नम्रपणे म्हणाला, राजा, बुद्धिमत्ता म्हणजे केवळ डोळस निरीक्षण शक्ती आहे. मधला भाऊ म्हणाला, हो राजन, आणि अचूकपणे तर्कशास्त्र लावण्यासाठी असं निरीक्षण सतत आवश्यक आहे. लहाना म्हणाला, आणि तेही डोळसपणे. त्याच्या उत्तरावर सगळे हसले आणि या प्रसन्न वातावरणात राजाच्या मंत्रिमंडळात 3 नवीन मंत्र्यांची नेमणूक झाली. हे काय सांगायला हवं का? धन्यवाद.